आज आपण सुरुवात करत आहोत भारतीय सण व उत्सव या मालिकेला. जगात असा दुसरा कुठलाही देश नाही की भारतीयांनी इतके सण जो साजरे करत असेल. आणि हे भारतीयांचे सण सुद्धा आपल्या प्राचीन ऋषीमुनींनी जे दिवस ठरवून दिले, दिनचर्या आणि ऋतुचर्या, कोणत्या ऋतूमध्ये काय खावं, कोणत्या ऋतूत कशी वस्त्र परिधान करावी, हे सगळं त्यांनी आयुर्वेदात सांगून ठेवलेलं आहे. आणि त्याप्रमाणेच भारतीय लोकांचं आचरण त्याला धरूनच असतं. समजा आम्ही आयुर्वेदाचा अभ्यास केलेला नाही तरी प्राचीन परंपरेने ते ज्ञान आमच्यापर्यंत येतच. आणि आज आपण भारतीय सण व उत्सव ही मालिका आता सुरू करत आहोत. भारतीय वर्षात अर्थात सगळ्याच वर्षांमध्ये महिने 12 असतात. तर आपण आधी 12 महिन्यांची नावं पाहूया. चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ आणि फाल्गुन असे हे 12 महिने भारतीय वर्षाचे आहेत. भारतीय वर्षाला सुरुवात होते ती चैत्र महिन्यानी. चैत्र महिना हा येणाऱ्या उन्हाळ्याचं स्वागत म्हणून साजरा केला जातो. त्यातला पहिला सण आहे गुढी पाडवा. या दिवशी सगळेच लोक आपापल्या दारात एखादी स्वच्छ काठी धुवून तिला खण बांधतात, भारी जरीचा खण बांधतात आणि त्याच्यावर एक गडू पालथा घातला जातो आणि त्या गुढीला हार बांधला जातो. मग ही गुढी एखाद्या पाटावर उभी केली जाते. त्याचवेळी पंचांगाचीही पूजा भारतीय लोक करतात. चैत्र महिन्यात भारतीयांचं वर्ष सुरू होतं ना, त्यामुळे पंचांगाची पूजा त्या दिवशी होते. लहान मुलांचं पाटीपूजनही त्या दिवशी होतं. त्यामुळे पाटीची पूजा, पंचांगाची पूजा आणि गुढीची पूजा अशा तिन्ही पूजा त्या दिवशी साजऱ्या केल्या जातात. आता ही गुढी का उभारली जाते याच्या मागे ऐतिहासिक कथा आहे. प्रभू श्री रामचंद्र, भगवान श्री विष्णूंचा 7वा अवतार असलेले प्रभू श्री रामचंद्र रावणाचा वध करून तिथेच काही दिवस राहून त्या राज्याची घडी नीट बसवली. विभीषणाला राज्याभिषेक केला आणि राम प्रभू तिथून निघाले. ते चैत्र शुद्ध प्रतिपदेला अयोध्येत प्रवेश करते झाले. म्हणून त्या दिवशी लोकांनी त्यांच्या स्वागतासाठी, चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे पाडवा, लोकांनी त्यांच्या स्वागतासाठी म्हणून गुढ्या उभारल्या, ध्वज लावले, दारामध्ये मोठ्या मोठ्या रांगोळ्या घातल्या, दारावर तोरणं उभारली फुलांची, मण्यांची. का तर हे रामाचं स्वागत. आणि अशा रीतीनं हे रामाच्या स्वागतासाठी सगळी सज्ज तयारी झाली. प्रभू रामचंद्र अयोध्येत अवतरले आणि तेही इतके विनम्र होते की एवढी मोठी कामगिरी बजावून सुद्धा कुठेही गर्व नव्हता. प्रभू रामचंद्र आले तो दिवस म्हणून हा गुढी पाडवा म्हणून साजरा केला जातो. गुढी पाडव्याला उन्हाळ्याचा प्रारंभ होत असल्यामुळे स्त्रिया चैत्रातला 3रा दिवस त्याला तीज असं म्हणतात. तीज, चैत्र शुद्ध तृतीया म्हणजे तीज. या चैत्र शुद्ध तृतीयेपासून ते वैशाखातल्या शुद्ध तृतीयेपर्यंत म्हणजे अक्षय तृतीयेपर्यंत
स्त्रिया उन्हाळ्यानिमित्त हळदी कुंकू समारंभ ठेवतात, येणाऱ्या वसंत ऋतूचं स्वागत. आणि म्हणून इतर आसपासच्या स्त्रियांना हळदी कुंकवाला बोलवलं जातं. आणि आपला आयुर्वेद असं सांगतो की उन्हाळ्यात आंबट पदार्थ त्याचं सेवन करावं. आणि म्हणून त्याला अनुसरूनच त्यावेळी कैरीची डाळ, पन्ह, थंड पदार्थ म्हणून काकडी, बत्तासा असं आलेल्या सवाष्णींना दिलं जातं आणि हरभऱ्यांनी ओटी भरली जाते. यानंतर चैत्रातल्या म्हणजे तिजेनंतर हे हळदी कुंकू एक महिनाभर चालू राहतं. पण चैत्रातला त्यानंतर येणारा दिवस म्हणजे रामनवमी. प्रभू रामचंद्रांचा जन्म ज्या दिवशी झाला तीही तिथी. हा रामनवमीचा उत्सव, रामनवमी हा सण म्हणून साजरा केला जाण्यापेक्षा त्यालाही मोठं स्वरूप देऊन आणि उत्सव म्हणून साजरा केला जातो. ठिकठिकाणी राम मंदिरात रामाच्या जन्मावर, रामाच्या कथेवर कीर्तनकार कीर्तन करतात. आणि त्या दिवशी रामाची मूर्ती पाळण्यात घातली जाते. स्त्रिया झोके देऊन रामाची गाणी म्हणतात. रामाच्या जन्माची, रामाला झोपवण्याची अशी गाणी म्हटली जातात. आणि त्यानंतर सगळ्या जमलेल्या लोकांना सुंठवडा प्रसाद म्हणून दिला जातो. सुंठवडा म्हणजे सुंठ आणि साखर एकत्र केलेलं असतं, त्याला सुंठवडा असं म्हटलं जातं. ही सुंठ ही कफनाशक आहे आणि त्यामुळे उन्हाळ्यात आंबट खाऊन कफ होऊ नये म्हणून हा सुंठवडा खाल्ला जातो. यानंतर रामनवमीनंतर येणारा महत्वाचा सण म्हणा, उत्सव म्हणा, हनुमान जयंती. चैत्र शुद्ध नवमीला प्रभू रामचंद्र जन्माला आले, तर पौर्णिमेच्या दिवशी, चैत्रातल्या पौर्णिमेच्या दिवशी हनुमानाचा जन्म झाला. आता त्याच्या मागे एक कथा आहे ती अशी. कैकेयी ही दशरथ राजाची तिसरी पत्नी. कैकेयीवर दशरथ राजाचं अतिशय प्रेम होतं. बरेच दिवस मूल होत नाही म्हणून त्यांनी वसिष्ठ ऋषींच्या सांगण्यावरून पुत्रकामेष्टी यज्ञ केला. आणि त्या पुत्रकामेष्टी यज्ञात अग्नी स्वतः प्रकट झाला आणि त्यानं एक खिरीचं भांड दशरथ राजाला दिलं. आणि ही खीर तुझ्या तिन्ही राण्यांना दे, तुला पुत्र होतील असा आशीर्वाद दिला. त्याप्रमाणे कौसल्या आणि सुमित्रेनी मोठ्या भक्तिभावानं ती खीर प्रसाद म्हणून खाल्ली. दशरथ राजानं कैकेयीला पण ही खीर प्रसाद म्हणून दिली. पण कैकेयी, तिला वाटलं मी राणी आहे आणि असला खिरीसारखा सामान्य पदार्थ आणि तो मी खायचा प्रसाद म्हणून. दशरथाने दिलेली खीर तिने स्वीकारली नाहीच. ते खिरीचं भांड तिने महालाच्या खिडकीतून बाहेर फेकून दिलं. आता ते महालाच्या खिडकीतून बाहेर फेकून दिलेलं भांड एका वानरीला सापडलं आणि तिने ती खीर भक्षण केली आणि त्यातून हनुमानाचा जन्म झाला. आता आपली खीर गेलीये की तिला कैकेयीला काहीच वाटलं नाही. पण कौसल्या आणि सुमित्रा यांना ते अग्नीने दिलेल्या खिरीचं महत्व माहीत होतं. त्यांनी आपल्यातली निम्मी निम्मी खीर मोठ्या प्रेमानं आणून कैकेयीला दिली आणि सांगितलं की आमच्या देखत तू पी, प्रसादाची खीर आहे, नाही म्हणू नकोस. आणि तिने त्या दोघींच्या खिरीतली अर्धी अर्धी खीर खाल्ली आणि त्यामुळे कैकेयीला 2 पुत्र झाले, भरत आणि शत्रुघ्न. हे कैकेयीचे पुत्र. जसा कौसल्येचा राम तसा सुमित्रेचा लक्ष्मण. ही 4ही भावंड
वेगवेगळ्या मातांच्या पोटी जन्माला आली खरी, पण एकमेकांवर अत्यंत प्रेम करणारी होती. आणि त्यातही गंमत अशी की एकाच खिरीच्या भांड्यातून एकच पिता असून सगळ्यांचा राम सावळा झाला आणि बाकीचे तिन्ही पुत्र गोरे झाले. त्यामुळे आपण मंदिरात गेलो किंवा कुठेही चित्रात जरी पाहिलं तरी रामाची मूर्ती सावळी आहे हे आपल्याला कळतं. हनुमंताचा जन्म झाला तो असाच, तिने खीर खाल्ली वांद्रीनी आणि हनुमानाचा जन्म झाला. हनुमानाचा जन्म झाल्यावर इकडे काय झालं, जन्माला आल्या आल्या वानरं मुळात चपळ असतातच आणि त्यातून प्रसादाच्या खिरीतून जन्माला आलेलं हे बाळ जन्माला आल्या आल्या त्याला सूर्याचा उगवता सूर्य दिसला. आता उपजत बुद्धीने त्यांना फळं कळतात. वानरांना माकडांना फळं कळण्याची उपजत बुद्धी असते. पण या जन्माला आलेल्या बाळाला असं वाटलं की हा उगवणारा सूर्य म्हणजे एक फळच आहे आणि त्यांनी सूर्याच्या दिशेने झेप घेतली. ते पाहून देवांचा राजा इंद्र घाबरला आणि त्यांनी हनुमंताला मागे सरण्यासाठी म्हणून वज्र नावाचं इंद्राचं जे हत्यार ते त्याच्या हनुवटीवर मारलं आणि म्हणून तो हनुमंत आहे. म्हणजे इतर सर्व मानवांपेक्षा वानरांपेक्षा सगळ्यांपेक्षा त्याची हनुवटी ही वेगळी आहे म्हणून तो हनुमान किंवा हनुमंत, हनु म्हणजे हनुवटी. अशा रीतीने चैत्रात राम आणि मारुती यासारखे महत्वाचे देवपुरुष, प्रसादाच्या खिरीतून जन्माला आलेले पुरुष ते त्या महिन्यात जन्मले. यानंतर आपण भारतीय सण आणि उत्सव पाहतो. तर चैत्रात गुढीपाडवा, रामनवमी आणि हनुमान जयंती हे 3 उत्सव चैत्रात येतात. वैशाखात येते ती अक्षय तृतीया. अक्षय तृतीया ही 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे. 3.5 मुहूर्त म्हणजे कोणते कोणते? वैशाखातली अक्षय तृतीया, आधी मुळात पाडवा, पाडव्यानंतर अक्षय तृतीया, त्यानंतर दसरा, विजयादशमी हे 3 पूर्ण मुहूर्त आणि दिवाळीतला पाडवा हा अर्धा मुहूर्त असे 3.5 मुहूर्त अत्यंत शुभ आणि सगळ्या कामाला चांगले समजले जातात. अक्षय तृतीयेच्या दिवशी जे जे काम करावं ते काम कायम स्वरूपात टिकतं. अक्षय, क्षय म्हणजे नाश, विनाश. ज्याला क्षय नाही, ज्याचा विनाश होत नाही असं अविनाशी काम, कायम स्वरूपाचं काम अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सुरू करतात. म्हणून अक्षय तृतीया हा 3.5 मुहूर्तातला मुहूर्त आहेच, पण शुभ कार्याला प्रारंभ करायला हा अत्यंत चांगला समजला जातो. ही अक्षय तृतीया वैशाख महिन्यात येते. आता चैत्र आणि वैशाख हे 2 महिने म्हणजे वसंत ऋतू. झाडांवर हिरवीगार पालवी येते, झाडं सुंदर दिसू लागतात, सृष्टी नव्या स्वरूपात पुन्हा उदित होते, उदयाला येते. असे चैत्र आणि वैशाख महिने म्हणजे वसंत ऋतूचं आगमन. आणि म्हणून गंमत अशी की चैत्रात जी पंचमी येते ती सण किंवा उत्सव म्हणून नाही, पण आपण मानव आहोत ना, आपण आपल्याला सृष्टी हवी, सृष्टीतलं जे जे सौंदर्य त्याचा आस्वाद आपण घेतो. तर म्हणून चैत्रातली पंचमी
ही वसंत पंचमी म्हणून साजरी केली जाते. येणाऱ्या वसंत ऋतूचं स्वागत. आता चैत्र आणि वैशाख हे 2 महिने आपण पाहिले. त्यानंतर आपण पाहणार आहोत तो ज्येष्ठ महिना. ज्येष्ठ महिना या महिन्याच्या नावातच त्याची ज्येष्ठता आपल्याला कळून चुकते. ज्येष्ठ महिना हाही सणवारांच्या दृष्टीने जरी फारसा महत्वाचा नसला तरी सृष्टीच्या स्वागताच्या दृष्टीने हाही महिना महत्वाचा आहे. मग त्यानंतर येतो महिना आषाढ. आषाढ महिना ही चातुर्मासाची सुरुवात. आषाढातल्या नवमीला कांदे नवमी असं म्हटलं जातं. म्हणजे आषाढातल्या शुद्ध नवमीला कांदा लसूण जे काय खायचं ते खाऊन घ्यावं भरपूर. मग त्यानंतर 4 महिने सगळेच भारतीय पाळतात. कांदा लसूण खात नाहीत, मांसाहार करत नाहीत. याला कुठलीही जात अपवाद नाही. सगळेजण चातुर्मास पाळतात आणि त्याच्या मागेही आरोग्याचं कारण आहे. ते आम्हाला समजलं उमजलं न उमजलं तरी पूर्वजांनी दिलेलं म्हणून आम्ही पाळतो आणि ते आमच्या प्रकृतीला हितकारक ठरतं. तर ते हा जो आषाढ महिना आहे, या आषाढ महिन्यापासून श्रावण, भाद्रपद, अश्विन आणि कार्तिक, कार्तिकातल्या शुद्ध नवमी पर्यंत 4 महिने हे चातुर्मास म्हणून पाळले जातात. आता या दिवसात जसं चातुर्मास म्हणून हे पाळले जातात तसंच आषाढ महिन्याचं आणि फार मोठं महत्व आहे. भारतीयांना तर आहेच, पण महाराष्ट्रीयन माणसाला तर आषाढ महिन्याचं महत्व फारच आहे. आषाढी एकादशी, पंढरपूरच्या विठ्ठलाची यात्रा आणि चातुर्मास पंढरपूरचा याच दिवसापासून सुरू होतो. आषाढी एकादशीला तर पंढरपुरात माणसांना पाय ठेवायला जागा उरत नाही, इतके लोक पंढरीच्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी येतात. आधीच गावोगावहून साधुसंतांच्या पालख्या आणि त्याच्याबरोबर भक्तगण हे पंढरपूरकडे प्रयाण करतात आणि पंढरपूरला फार मोठा जनसमुदाय त्यावेळेला जमतो आणि सगळे हे विठ्ठल भक्त असतात. त्याला नामदेवांनी तर म्हटलंय, हे सगळे विठ्ठल भक्त भीमेत चंद्रभागेत स्नान तर करतातच आणि त्याच्यावर पूर्वी, आता नाही पण पहिलीच्या मुलांना एक कविता होती. विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला, वाळवंटी चंद्रभागेच्या तीरी डाव मांडिला, आट्यापाट्या आणि हुतू गोट्या डाव मांडिला. तर हे सगळे जमलेले साधू संत कीर्तन कथा तर करतातच, पण पंढरीच्या वाळवंटात सगळे मुक्तपणाने एकमेकांना भेटतात, वेगवेगळे खेळ खेळले जातात. पंढरीची आषाढी एकादशी गर्दी भयंकर असते, पण हा एक पाहण्यासारखा सोहळा असतो. आणि आपल्याला तर माहित आहे, पण विठोबाची आरती आषाढी कार्तिकी भक्त जन येती, हो साधू जन येती, चंद्रभागेमध्ये स्नान जे करती, दर्शन हेळा मात्रे तया होय मुक्ती, केशवासी नामदेव भावे वाळीती. आणि गंमत अशी की बहुतेक सगळ्या आरत्या ही एक विठ्ठलाची सोडली तर बाकी साऱ्या आरत्या
संत रामदासांनी रचलेल्या आहेत आणि त्या आम्ही तेव्हापासून आतापर्यंत म्हणत आलेले आहोत. हे कदाचित कोणाला माहीतही नसतं, पण सगळ्या आरत्या रामदासांनी रचलेल्या आहेत. फार सुख करता दुःख हरता पासून सगळ्या आरत्या. आणि ही जी आहे विठ्ठलाची, ही मात्र नामदेवांनी रचलेली. केशवासी, केशव म्हणजे कृष्णाचं रूप विठ्ठल. केशवासी नामदेव भावे ओवाळीती. तर असा हा जो चातुर्मास आहे, हा विठ्ठलाच्या दर्शनानं सगळे लोक स्वतःला धन्य समजतात आणि हा महिनाही धन्य होतो. चातुर्मासांपैकी आषाढी एकादशी, महाराष्ट्रात 2 एकादशी असतात प्रत्येक महिन्यात. निदान पहिली एकादशी तरी सगळेजण उपास करतात. आणि कार्तिकातली पहिली एकादशी, याला सगळेजण उपास करतात. आषाढानंतर जो आता आषाढाचं अनेक महत्व संस्कृत वाङ्मयात सांगितलेलं आहे. आषाढ महिना ही येणाऱ्या पावसाच्या आगमनाची सुरुवात असते. म्हणून कालिदासानं लिहिलेल्या ग्रंथात सुद्धा तो म्हणतो आषाढस्य प्रथम दिवसे. आषाढ महिन्यातल्या पहिल्या दिवशी काय होतो त्याचं कालिदास वर्णन करतो. आषाढस्य प्रथम दिवसे, आषाढ महिन्याचा पहिला दिवस हा त्या दृष्टीने महत्वाचा. आषाढ नंतर जो महिना येतो तो महिना म्हणजे श्रावण महिना. अरे काय बोलावं त्या श्रावण महिन्याबद्दल. सणावारांनी खच्चून भरलेला महिना. मग त्याच्यात वार सुद्धा महत्वाचे बरं का. आषाढातला शुक्रवार, त्या दिवशी तुम्ही आत्ताच्या मुलांनी किंवा आत्ताच्या तरुणांनी पाहिलं आहे की नाही मला माहित नाही, पण पूर्वी एक नागोबा आणि नरसोबा असं चित्र मिळायचं. त्यात नागपंचमीचे नाग काढलेले असायचे, जीवती माता असायच्या, त्यांच्या मांडीवर लहान लहान मुलं असायची. असं आषाढातले जे जे काही महत्वाचे दिवस आहेत ते दाखवणारं एक चित्र मिळायचं. आणि ते चित्र विकणारे त्यावेळी अर्थात स्वस्ताई होती. ते ओरडायचे कसं माहितीये का, नागोबा नरसोबा 2 पैसे, रंगीत चित्रपट 2 पैसे. ते चित्र 2 पैशात मिळायचं. आणि श्रावणात घरोघरी देव्हाऱ्यात ते चित्र लावलं जायचं. नागपंचमीला पाटावर रांगोळीचे नाग काढले जसे आणि त्या चित्रातल्या नागांचीही पूजा व्हायची. दर शुक्रवारी जीवती मातेची पूजा व्हायची. कारण शुक्रवार ही लहान मुलांचं आयुष्य वाढणारी जी जीवती माता, तिची स्त्रिया पूजा करायच्या. असं हे एकूण श्रावणातले शुक्रवार हे यासाठी वापरले जायचे. श्रावणातले सोमवार, शंकराच्या भक्तांना या श्रावणातल्या सोमवाराचं अतिशय महत्व. इतकंच काय, पण मला आठवतंय की त्यावेळी श्रावणी सोमवारी सर्वसामान्य जनता सुद्धा शंकराच्या देवळात शंकराचं दर्शन घेण्यासाठी जात असे. श्रावणातल्या सोमवारी शंकराचं दर्शन घ्यायचं. बऱ्याच स्त्रिया श्रावणातल्या सोमवारी उपास करायच्या. आता त्यानंतर येणारा सण म्हणजे नागपंचमी. नागपंचमीला आता प्राणी पकडायला बंदी आहे, पण नागपंचमीला पूर्वी नाग पकडणारे लोक एका टोपलीत नाग घालायचे आणि सगळीकडे तो नाग फिरवायचे. सगळ्यांना प्रत्येक घरोघरी त्या टोपलीचं झाकून उकडून नागाचं दर्शन द्यायचे. आणि तो नाग सुद्धा लगेच असा फणा काढून उभा राहायचा टोपलीतच. आणि मग तो ते टोपलीचं झाकण पुन्हा लावायचा की पुन्हा चालला. आणि तो ओरडायचा काय माहितीये, खरं तर
नाग कधीही दूध पीत नाही. परंतु ते लोक मात्र त्यांच्याजवळ एक भांड असायचं मोठं, कढीचा डबा किंवा असं काहीतरी, आणि नागोबाला दूध करून ते घरोघर ओरडत जायचे. बायकाही तितक्याच भाविकपणाने त्या नागाला नमस्कार करायच्या आणि त्याच्या त्या डब्यात दूध ओतायच्या, कारण तो नागोबाला दूध म्हणायचा ना. पण आता शास्त्रीय सत्य असं आहे त्यातलं की नाग दूध पीत नाहीत. नागपंचमी नंतर आपण श्रावण महिना पाहतो. नागपंचमी हा पहिल्या पंधरवड्यातला दिवस आहे. मग बरेच आहेत, वर्णसठी असते, शीतला सप्तमी असते. पण हे जर दिवस सोडले तरी श्रावण महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात एक अतिशय महत्वाचा दिवस येतो, तो म्हणजे गोकुळ अष्टमी. या दिवशी भगवान श्रीकृष्ण रात्री 12 वाजता देवकीच्या पोटी जन्माला आले. कंस हा देवकीचा भाऊ, परंतु अशी देवकीच्या पहिल्या वेळी तिला दिवस राहिल्यावर कंसानं आपल्या बहिणीला माहेरी न्यायची बाळणपणासाठी, म्हणून बहिणीला रथात घालून वसुदेव देवकीला मोठ्या सन्मानपूर्वक मथुरेला चालवलं होतं. आणि तेवढ्यात आकाशवाणी झाली, कंसा, देवकीला होणारा 8वा पुत्र तुझा विनाश करील. तो म्हणला, ठीक आहे 8वा ना, मग पहिली 7 कशाला मारायची, हा त्याचा विचार. 8व्याच्या जन्माच्या वेळी बघू काय ते. पण नारद कसले, नारद मुनींच्या मनात या कंसाचं पाप वाढलं पाहिजे, तर त्याचा अंत सुलभतेने होईल, म्हणून नारद आले, कंसाला भेटले. कंसाने त्यांचं स्वागत केलं. या मुनी, पूजा केली. पूर्वी ऋषीमुनी आले, मोठी माणसं आली की त्यांचे पाय धुतले जात, त्यांची पूजा केली जात असे. तसं त्यांनी नारदांचं स्वागत केलं. नारद म्हणाले, अरे कंसा, तू आकाशवाणी ऐकलीस ना? हो मुनी, मी आकाशवाणी ऐकली. माझ्या बहिणीचा 8वा पुत्र माझा विनाश करणार आहे, मग त्याचा आत्ताच काय आहे? नारदांनी त्याला सांगितलं, अरे कंसा, वेडा आहेस का तू? अरे देवांचा काही भरोसा नाही, ते कुठूनही मोजायला सुरुवात करतील. म्हणजे शेवटी मोजायला सुरुवात केली तर पहिला पुत्र सुद्धा 8वा पुत्र होतो. बघ बाबा, तू काय ते ठरव. आणि असं मनात भरवून देऊन, त्यामुळे मग कंस म्हणाला की बरोबर आहे, नारद मुनी सांगतात ते चुकीचं नाहीये, त्याला बुद्धी बेताची. आणि म्हणून त्यांनी देवकीचं प्रत्येक मूल मारायचं असं ठरवलं. आणि खरोखरच पहिली 7 मुलं त्यांनी मारली. तो ते मूल उचलायचा पायाला धरून, त्याला त्याचे सेवक वर्दी द्यायचे की तुमची बहीण प्रसूत झालीये, की हा यायचा तिथे तुरुंगात ठेवलं होतं त्यांनी वसुदेव देवकीला. आणि त्या बालकाला उचलायचा, त्याचा पाय एक धरून उचलायचा, गरगर फिरवायचा आणि दगडावर आपटून ठार मारायचा. आता स्वतःच्या जीवापुढे त्याला दयामाया काही नव्हती. आणि अशा रीतीने त्यांनी देवकीची 7 मुलं ठार मारली. आणि 8व्या पुत्राचा तो विनाश करणार. त्याच्या आधीच वसुदेवानं जन्माला आलेलं आपलं हे बाळ टोपलीत घातलं आणि गोकुळात नेऊन नंदाच्या स्वाधीन केलं. नंदाने आपली पत्नी यशोदा ही प्रसूत झाली होती, तिच्या पुढची मुलगी उचलली आणि वसुदेवाच्या ताब्यात दिली. कारण दोघांचा असा विचार की हा 8वा पुत्र जन्माला येणार आहे, हा जो देव जन्माला येणार आहे. तर मग नंदाने विचार केला, आपली मुलगी दिली तरी चालेल, म्हणून नंदाने आपली मुलगी त्याच्या टोपलीत घातली.
वसुदेव तुरुंगात आला आणि इकडे ती मुलगी रडायला लागली. मुलगी रडायला लागल्याबरोबर सेवकांनी पळत जाऊन कंसाला सांगितलं, तुमची बहीण बाळंतीण झालीये. तशी कंस लगेच आला आणि त्यांनी पाहिलं. देवकीलाही प्रसूती वेदनांमुळे तिलाही कळलं नाही की आपल्याला नक्की काय झालंय ते. वसुदेवाने आणून ती मुलगी तिच्या पुढे ठेवली आणि मग देवकीला जाग आली. देवकीने पाहिलं, अरे ही तर मुलगी आहे आणि आपल्या पोटी मुलगी जन्माला आली आहे. तर कंसाला तिने सांगितलं, नको रे मारूस, म्हणजे पहिली 7 बाळं तू मारलीच आहेस, आता हिला तरी जिवंत ठेव रे. कशाला तू पाप घेतोयस? आणि तुला 8वा पुत्र सांगितलंय ना, बघ हा पुत्र नाहीये, ही कन्या आहे, नको मारूस हिला. पण कंसाने ते काही ऐकलं नाही. कंसाने ती पोरगी उचलली, पाय धरून गरगरा फिरवली आणि त्याच्या हातातून ती निसटली आणि वर गेली आकाशात. ती वीज होती, वीज जन्माला आली होती. आणि तिने जाता जाता सांगितलं की तुझा नाश करणारा गोकुळात सुखाने नांदत आहे. आणि मग आपल्याला पुढची कथा तर माहीतच आहे. मग कंसाने त्याच्यावर अनेक मारेकरी पाठवले, पण अखेर बलराम आणि श्रीकृष्ण यांना त्यांनी बोलवून घेतलं आणि त्यांना म्हणाला की माझ्या कुठल्याही यातल्या पैलवानाशी तुम्ही कुस्ती खेळा. आणि त्यांनी त्या सगळ्या पैलवानांना सांगून ठेवलं होतं की यांना मारून टाकायचं. पण ते तर काही झालंच नाही. ते पैलवानच सगळे मेले आणि मग श्रीकृष्ण सिंहासनावर चढला आणि त्यानं कंसाचा वध केला. ही गोकुळ अष्टमी. वाईट गोष्टींचा विनाश होतो हे दाखवण्यासाठी आणि श्रीकृष्णाच्या जन्माचा आनंद साजरा करण्यासाठी म्हणून ही गोकुळ अष्टमी साजरी केली जाते. आता आपण आज श्रावण महिन्याचे पाहणार आहोत, श्रावण महिन्याच्या अंतापर्यंत, आणि मग थांबवणार आहोत. आता गोकुळ अष्टमी नंतर श्रावणातला एक आधीचा सांगायचा राहिला तो, वद्य अष्टमीला श्रीकृष्ण जन्माला आला, पण पौर्णिमेला श्रावणातल्या पौर्णिमेला सुद्धा उत्सव केला जातो. आणि यानंतर मग गोकुळाष्टमी साजरी झाल्यानंतर मग दुसऱ्या पंधरवड्यात गोकुळाष्टमी येते. प्रत्येक मराठी महिन्याचे 2 भाग असतात. पहिल्या पंधरवड्याला शुद्ध पक्ष किंवा शुक्ल पक्ष असं म्हणतात आणि दुसऱ्या पंधरवड्याला वद्य पक्ष किंवा कृष्ण पक्ष असं म्हटलं जातं. अशा रीतीनं आपण इथपर्यंत पाहिलं. श्रावणातल्या अमावस्येला पिठोरी अमावस्या असं म्हणतात. मुलाचं आयुष्य वाढावं म्हणून त्या दिवशी स्त्रिया आपल्या मुलांना ओवाळतात. जसं शुक्रवारी ज्योतीची पूजा करून ओवाळतात, तसं श्रावणातल्या अमावस्येलाही पिठोरी अमावस्या असं म्हटलं जातं. श्रावण महिन्याचा इथे शेवट झाला.